मित्रांनो, आपल्या शेजारी असलेला बांगलादेश हा पुन्हा एकदा जळायला लागलेला आहे. त्याचं झालं असं, की बांगलादेशमध्ये एक नेता आहे, उस्मान हादी. ह्या उस्मान हादीवरती 12 डिसेंबरला दुपारी एका अननोन गनमॅननी फायरिंग केली आणि यामध्ये हा जखमी झाला. त्यानंतर त्याला सिंगापूरला एअरलिफ्ट करण्यात आलं. पण 18 डिसेंबरला हा उस्मान हादी याचा मृत्यू झाला. उस्मान हादीचा मृत्यू झाल्याच्यानंतर बांगलादेशचे लोक रस्त्यावरती उतरले. 2 बांगलादेशमधले प्रसिद्ध वर्तमानपत्र आहेत त्यांचे ऑफिस जाळले आणि इंडियन एम्बॅसीवरती सुद्धा यांनी मोर्चा काढला. आता हा उस्मान हादी कोण आहे ही गोष्ट लक्षात घ्या. इन्कलाब मंच नावाचे एक बांगलादेशमध्ये एक रॅडिकल ग्रुप आहे, जो अँटी इंडिया आणि भारताविरोधामध्ये भूमिका घेणारा ग्रुप आहे इन्कलाब मंच. याचा हा प्रवक्ता होता. आणि हा उस्मान हादीसुद्धा आपल्या विरोधामध्ये अनेक वेळा यांनी गरळ ओकलेली आहे. आणि हा जो उस्मान हादी होता याला ढाक्यामध्ये जी आता निवडणूक होते तिथं याला अपक्ष निवडणूक लढायची होती. आणि आणखी एक गोष्ट इंटरेस्टिंग अशी आहे की ज्या दिवशी याच्यावरती हल्ला झाला 12 तारखेला दुपारी 2 वाजता ढाक्याच्या एका मशिदीवरून बाहेर पडताना याच्यावरती अननोन गनमॅनने हल्ला केला. त्याच दिवशी या उस्मान हादीनी फेसबुकवरती एक पोस्ट केली होती. ग्रेटर बांगलादेशचा नकाशा ह्या उस्मान हादीनी पोस्ट टाकली होती. आणि ह्या ग्रेटर बांगलादेशमध्ये आपला जो ईशान्य भारत आहे आणि जे आपले 7 सिस्टर आहे, सिक्कीम, मणिपूर, आसाम, त्रिपुरा, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, हे जे आपले राज्य आहेत, हे राज्य या उस्मान हादीनी बांगलादेशच्या ग्रेटर बांगलादेशच्या नकाशामध्ये दाखवले होते. आणि हा नकाशा पब्लिक झाल्याच्यानंतर काही तासातच याच्यावरती फायरिंग झाली आणि त्या 18 तारखेला ह्या उस्मान हादीचा मृत्यू झाला.